काही गोष्टी ह्या वयानुसार बदलत असतात. तसेच काही महिलांबद्दल असते. नवीनच लग्न झाले तर तो मुलगा नवीन नववधूला वेळ देतो. काही 1-2 वर्ष हे सतत चालतं. त्यानंतर त्या मुलावर काही जिम्मेदाऱ्या येतात. परिवाराचा सांभाळ करणे, सुखदुःख आणि इतर काही गोष्टी. यामुळे तो त्याच्या कामात आणि त्याच्या जिम्मेदाऱ्यामध्ये गुंतून जातो. काम करणे, 2 पैसे कमवणे आणि मग अधीमधी वेळ मिळाल्यानंतर त्याच्या पत्नीला वेळ देणे असे त्याचे चालू असते. पण त्या पुरुषावर एवढ्या जिम्मेदाऱ्या आहे आणि तो खरंच त्याच्या जिम्मेदाऱ्यामध्ये गुंतला आहे हे त्याच्या पत्नीला कधीच कळत नाही. आणि मग तिच्या मनात अनेक भ्रम निर्माण होतात. जसे की यांना आता कसा वेळ मिळत नाही, माझे हस्बंड खरंच मला वेळ देत नाही, त्यांचे प्रेम नाही माझ्यावर, अशा अनेक विचारात ती स्त्री गुंतून जाते. आणि मग ती एका नवीन नात्याच्या शोधात असते, जिथे ती मन मोकळे बोलू शकेल, मन मोकळे राहू शकेल. मग कधी ना कधी तिचा शोध पूर्ण होतो. मग तो कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून असो किंवा मग एखाद्या ओळखीच्या माध्यमातून. जास्त तर अशा स्त्रिया लग्न न झालेल्या तरुणासोबत संबंध ठेवतात. मग तो मुलगा तरुण असतो, त्याच्या मागे काही जिम्मेदाऱ्या नसतात. मग तो या अशा स्त्रियांना खूप वेळ देतो. हिला वेळ मिळेल तेव्हा हिच्यासोबत बोलतो. या सर्व गोष्टीमुळेच त्या लग्न झालेल्या स्त्रीला असे भासते की हा मुलगा खरंच तिच्या हस्बंडपेक्षा तिच्यावर खूप प्रेम करतो. आणि मग ते सतत एकामेकांमध्ये गुंतून राहतात. अशाच प्रकारे लग्न झालेल्या स्त्रिया किंवा वयाने मोठ्या असलेल्या स्त्रियांना तरुण मुलं आवडतात. यावर तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि तुम्ही आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.